नमस्कार स्वामी भक्त हो. आज आपण आपल्या स्वामींच्या जपमाळ 108 कथांच्या तिसऱ्या भागाला सुरुवात करतोय. आपण आपल्या आधीच्या 2 भागांमध्ये 4 कथा पूर्ण केलेल्या आहेत आणि आज आपण 5व्यापासून कथा बघणार आहोत. कथा अतिशय सुंदर आहेत आणि छोट्याशाच आहेत, त्यामुळे ऐका आणि नक्की तुमच्या जवळच्या स्वामी भक्तांसोबत त्या शेअर करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या लाईकनं कसं होतं की एका लाईकमुळे व्हिडिओ पुढे जात राहतो आणि ते इतर स्वामी भक्तांपर्यंत पोहोचत जातो. तर आपल्याला जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत आपल्या कथा पोहोचवायच्या आहेत आणि तुमच्याकडे सुद्धा एखादी छान कथा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, किंवा एखादा छान स्वामी अनुभव असेल तर तोही मला कमेंट करून सांगा. आपण तुमची कथा किंवा अनुभव नक्की स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवू. तर चला मग आपण तिसऱ्या भागाला सुरुवात करूया. आपल्या 5व्या कथेचं नाव आहे बसप्पा तेल्यास धनप्राप्ती. बसप्पा हा तेली मंगळवेढ्यास राहत असे. तो अत्यंत गरिबीतच दिवस काढत असे. एकदा तो जंगलाकडे लाकडे आणण्यासाठी गेला होता. तेथे फिरत असताना कंटकाची शय्या करून त्यावर एक दिगंबर साधू निद्रिस्त झाल्याचे त्याने पाहिले. तेव्हा हे महाराज साक्षात अवतारी आहेत अशी त्याला खात्री पटली. त्याची जेव्हा खात्री झाली त्या दिवसापासून तो महाराजांची एकनिष्ठ भक्ती करू लागला. घरी बायको काबाड कष्ट करून पोट भरायची आणि नवरा मात्र वेड्यासारखा नादी लागला. कामधंदा काही करत नाही म्हणून ती फार दुःखी असायची. असा बराच काळ बसप्पा दररोज महाराजांची सेवा करू लागला. शेवटी त्याची एकनिष्ठता पाहून महाराज त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याचे दारिद्र्य दूर करण्याचे त्यांच्या मनात आले. एका संध्याकाळी महाराज त्याला म्हणाले, मी आज जंगलात जाणार आहे, येशील का माझ्या सोबत? बसप्पा रोज महाराजांच्या मागोमागच फिरायचा. आजही बसप्पा हो येईन ना म्हणून महाराजांसोबत जायला तयार झाला. पण महाराजांनी त्याला सांगितले, मागे अजिबात फिरून बघायचे नाही आणि आलाच तर पुन्हा मागे वळून जायचे नाही. बसप्पाने मान्य केले आणि तो स्वामींसोबत जंगलात गेला. सूर्य अस्तमान झाला होता. स्वामींसोबत तो जंगलात पोहोचला. जंगलात एकदम हजारो सर्प दिसू लागले. सगळीकडे फक्त सर्प आणि सर्पच दिसत होते. हे दृश्य पाहून बसप्पा फारच घाबरून गेला आणि स्वामींच्या चरणी लागला. पण काही पर्याय नव्हता. त्याला स्वामींनी आधीच सांगितले होते. स्वामींनी त्याला सांगितले, घाबरू नकोस, तुझी इच्छा पूर्ण होईपर्यंत तू या सर्पामधून तुला हवे तितके सर्प तुझ्या वस्त्रामध्ये घे आणि अजिबात घाबरू नकोस. हे शब्द ऐकून त्याने आपले वस्त्र एका सर्पावर टाकले व तो सर्प उचलून घेतला आणि एकाएकी रानातले सर्वच सर्प तेव्हा नाहीसे झाले. कसाबसा घाबरत त्याने तो सर्प आपल्या जवळ ठेवला. महाराज व बसप्पा नंतर गावाकडे परतले. महाराजांनी बसप्पाला आज्ञा दिली की तू आता घरी जा आणि संसार बघ. स्वामींची आज्ञा समजून स्वामींना वंदन करून बसप्पा आपल्या घरी आला. घरी आल्यानंतर बायको फारच दुःखी होती. बसप्पाला पाहून ती म्हणाली, झाले का फिरून त्या बाबासोबत? संसाराकडे तुमचे लक्षच नाही, फक्त दिवसभर फिरायचे इतकेच तुम्ही करता आहात. तितक्यात तिने बसप्पाच्या हातात गाठोडे पाहिले. त्यावरती म्हणाली, आज काय आणलंय बघू जरा गाठोड्यामध्ये. नशीब काहीतरी तुमच्या जवळ दिसलं. जवळील गाठोडे सोडून पाहतो तो काय, सर्पाच्या ऐवजी 52 कशी सोन्याची लगड त्यांच्या दृष्टीस पडली. दोघेही फारच आनंदी झाले. दुसऱ्याच दिवशी उभयता महाराजांच्या दर्शनासाठी गेले. बसप्पाच्या पत्नीने महाराजांची माफी मागितली. महाराज अक्कलकोटला आल्यावर दरवर्षी महाराजांचे ते दर्शनाला येत असत. पुढे तो स्वामींचा श्रेष्ठ भक्त झाला. तर स्वामी भक्त हो, आपली 5वी कथा इथंच संपतीये. तर चला सुरुवात करूया आपल्या 6व्या कथेला. 6व्या कथेचं नाव आहे पटवर्धन कुटुंबियांना स्वामींचे गणेश रूपात दर्शन. एकदा स्वामी मंगळवेढ्याहून चळंबे गावी आले. ते तेथे एका औदुंबराच्या झाडाखाली बसत असत. चळंबे गावात पटवर्धनांची वस्ती अधिकच होती. सर्व पटवर्धन एकत्र आले आणि त्यांनी ठरवले की स्वामींची आपण अखंड सेवा करायची, त्यांची नित्य पूजा करायची आणि नैवेद्य म्हणून रोज मध्यान्हीचे प्रसादाचे ताट स्वामींपुढे ठेवायचे आणि रात्री त्यांना फळांचा नैवेद्य देखील दाखवायचा. आजपर्यंत आपण प्रतिमेची पूजा केली, आता प्रत्यक्ष परमेश्वराची पूजा करायचे भाग्य मिळते आहे. रामदासी बुवांच्या मठातील चमत्कार सर्वांनी अनुभवला होता. त्यामुळे पटवर्धन हे गणपती भक्त होते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात आता गणपतीची पूजा नित्यनिष्ठेने चालू होती. स्वामींची पूजाही ते तितकेच निष्ठेने करत होते. एकदा भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीचा दिवस होता. सर्व पटवर्धनांच्या घरी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. आरती म्हणायच्या वेळी एक विलक्षण चमत्कारच घडला आणि सर्व पटवर्धन मंडळी बुचकळ्यातच पडली. प्रत्येकाच्या घरी गणपतीच्या जागी स्वामी प्रकट झाले आणि सर्वांना मखरात त्यांचेच दर्शन घडू लागले. सर्वांनाच फार आश्चर्य वाटले. त्यांची खात्री झाली की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ हेच परमेश्वर मूर्त रूप आहेत. आरती संपवून सर्वजण बाहेरील औदुंबराच्या झाडाजवळ आले. तेव्हा स्वामी तिथेच ध्यानस्थ बसलेले सर्वांना दिसले. सर्वांनी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला आणि स्वामींची पूजा केली. आरती म्हटली व तबक खाली ठेवून महाराजांना नमस्कारासाठी सर्वांनी हात जोडले. तेव्हा त्यांना स्वामींनी गणेशाच्या रूपात दर्शन देखील दिले. नैवेद्याचे मोदक सर्वांना प्रसाद म्हणून स्वामींनी दिले. त्यात तेथे एक उंदीर आला आणि स्वामींनी त्याला जवळ केले. त्या उंदराबरोबर त्याच क्षणी स्वामी देखील गुप्त झाले. त्या झाडाखाली फक्त स्वामींच्या पादुका दिसत होत्या आणि तेव्हा चळंबेमधून स्वामी अदृश्य झाले. ते क्षणार्धात मंगळवेढ्यास आले. गावातील लोकांना
दिवाळीसारखाच आनंद झाला होता. तेथे स्वामींनी अनेक चमत्कार करून लोकांची दुःखे हरण केली. तर स्वामी भक्त हो, तर आपली 6वी कथा गणेश रूपात दर्शन इथेच समाप्त होते आणि आपण आता वळूया 7व्या कथेकडे, ज्याचे नाव आहे स्वामी कृपेने कोरड्या विहिरीस विपुल पाणी आले. मंगळवेढ्यामध्ये एक ब्राह्मण कुटुंब राहत होते. ते वृत्तीने सात्विक असून कुटुंबातील सर्वच जण स्वामींचे खूप छान भक्त होते. विशेषतः नवरा बायको रोज स्वामींच्या दर्शनाला सकाळी नेहमीच जात असत. ही दोघेच एका घरात राहत होती. रोज स्वामींची मोठ्या प्रेमाने आणि श्रद्धेने आरती करत असत. त्या ब्राह्मण कुटुंबियांवर स्वामींचे विशेष प्रेम होते. कधी कधी स्वामी अचानक त्यांच्या घरी येत असत आणि स्वामी आले की त्या दोघांना अत्यानंद होत असे. तेव्हा स्वामींची सेवा ती दोघे खूप आनंदाने करीत. एकदा स्वामी भर दुपारी 12 वाजता त्यांच्या घरी आले. ब्राह्मण काही कामासाठी बाहेर गेला होता. त्याची बायको एकटीच घरी होती. स्वामींना पाहून ती फारच गोंधळून गेली. तिने स्वामींना बसायला पटकन आसन दिले व स्वामींचे पाय धुवून पूजा आरती केली. स्वामी प्रसन्न झाले. तिने विचारले, स्वामी, मी तुम्हाला जेवण देऊ का? काय सेवा करावी हे तिला समजतच नव्हते. तिच्या मनाचा फारच गोंधळ झाला होता. तेव्हा स्वामी म्हणाले, मला काहीही नको, फक्त पिण्यासाठी थंडगार पाणी दे. ती चपापली. घरात जे पाणी होते ते मचूळ होते. ते त्यांना कसे द्यावे? मागे जी विहीर आहे ती तर कोरडी पडली आहे. आता काय करावे तिला कळेना. ती स्वामींना म्हणाली, मी बाहेर जाऊन शेजारच्या विहिरीतून तुम्हाला पाणी आणून देते. महाराज म्हणाले, घरात पाणी असताना बाहेर का जातेस? तेव्हा ती म्हणाली, दारात विहीर आहे, पण स्वामी उन्हामुळे ती कोरडी पडली आहे, त्यात पाणी नाही. स्वामींनी तिला सांगितले, बाहेर जाऊ नकोस, तुमच्या अडात पुष्कळ पाणी आहे, चल तुला दाखवतो. असे म्हणून महाराज त्या बाईला घेऊन विहिरीपाशी गेले. बाजूला त्यांनी लघुशंका केली आणि त्या विहिरीत डोकावून पाहिले तर विहीर पाण्याने पूर्णपणे भरलेली होती. बाईला नवलच वाटले. तिने घागर सोडून पटकन पाणी काढले व महाराजांसह ती घरी आली. तितक्यातच त्या बाईचा पती देखील घरी आला. तेव्हा झालेला प्रकार ऐकून त्या दोघांनीही महाराजांना साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर ती विहीर कधीच कोरडी पडली नाही. पुढे ते जोडपे पंढरपूरला जाऊन राहू लागले. तिथे त्या दोघांनी स्वामींचे चमत्कार तेथील लोकांना सांगितले आणि स्वामींची कीर्ती वृद्धिंगत झाली. पंढरपुरात जाऊन स्वामींचे अनेक भक्त निर्माण झाले. कथा फारच छान आहे. तर स्वामी भक्त हो, आपली 7वी कथा इथे पूर्ण होतीये. तर स्वामी भक्त हो, ज्याप्रमाणे कथांमध्ये स्वामींनी आपल्या भक्तांना चमत्कार दाखवले, आपली कृपादृष्टी त्यांच्यावर ठेवली, त्याचप्रमाणे आपल्या सुद्धा जीवनात स्वामी अशीच कृपादृष्टी दाखवू देत, चमत्कार दाखवू देत आणि आपल्या पाठीशी नेहमी सदैव ते उभा राहू देत, अशीच मी स्वामींना प्रार्थना करतेय. आणि तुम्हाला जर या कथा आवडल्या असतील तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलात तर हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचत राहील. तर चला भेटूया अशाच एका छानशा 4थ्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.